पत्नीचं कॅरेक्टर साकारते जे पूर्णपणे पडद्यामागचं आपण असं म्हणू शकतो. मग त्यांच्याविषयी तू कसं माहिती करून घेतलीस की त्या कशा वागतात बोलतात? सगळ्यात आधी खरंच एकही व्हिडिओ त्यांचा अवेलेबल नाही. साकारला मी विचारलं होतं की मी भेटू का त्यांना जाऊन एकदा बोलू का त्यांच्याशी. साकार म्हणाला नको पण मी तुला समजावून सांगतो त्या किंवा त्यांनी मुंडे साहेबांच्या मागे तर किती खंबीरपणे उभा राहिला. त्यांच्या पूर्ण प्रत्येक पावलागणी त्यांच्या चढ उतारामध्ये सुखदुःखामध्ये त्या नेहमी सोबत राहिल्या. तर या पद्धतीने तू विचार कर, मी तुला सांगतो आणि आपण ती भूमिका उभी. आणि मला खूप छान वाटतं आत्ता सांगताना. मी साकारला सुद्धा बोलले नव्हते. आत्ताच माझा पालघरला एक कार्यक्रम झाला, म्युझिकल कार्यक्रम होता. तर त्या कार्यक्रमामध्ये संघर्ष यात्राबद्दल मी सांगितलं की या चित्रपटामध्ये प्रत्येक मुद्द्यांचं काम करतो. कार्यक्रम संपल्यानंतर एक माणूस मला भेटायला आला, त्याच परिसरामध्ये राहणारा, ज्यांनी प्रज्ञाताईंना तो स्वतः भेटलेला आहे, त्यांच्याशी बोललेला आहे. तो मला येऊन म्हणाला की मॅडम मला तुमचा नंबर द्या, मी हा चित्रपट बघणार आणि तुम्हाला एक फोन करणार. तर म्हटलं मी फोन नंबर तर असा तुम्हाला नाही देऊ शकत. मग मी तुम्हाला सांगतो मॅडम तुम्ही करेक्ट प्रज्ञाताईंसारखे आहात, तुम्ही कशाच आहात. तर मलाही त्यावेळेला एवढी मोठी कॉम्प्लिमेंट वाटली की येस, म्हणजे त्यावेळेला सुद्धा तो जर मला रिलेट करू शकतो. आणि मला अजूनही आठवतं की साकारने मला कास्ट केल्यानंतर एक फोटो क्रॉप केला प्रज्ञाताईंचा आणि माझा. त्यावेळेला चेहरेपट्टीमधनं सुद्धा साधुनम्य होती. तर साकारने सांगितल्याप्रमाणे आणि त्यामुळे मी थोडासा विचार करून ती व्यक्त ठीक आहे. आणि तेवढं टेन्शन मला नाही आहे, कारण त्यांना कोणी बघितलेलं नाही आहे तसं. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा जो भूमिकेचा, माझ्या भूमिकेचा आत्मा आहे तो मी समजून घेतला आणि ती भूमिका